खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात समता फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन. यावल प्रतिनिधी फिरोज तडवी. रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात जळगाव येथील समता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या योग्य दिशा मिळाव्यात आणि त्यांनी आत्मनिर्भर व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेले समता फाउंडेशन ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणाची माहिती देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेच्या को-ऑर्डिनेटर आशा सुनील तडवी यांचे या कार्यात मोलाचे योगदान लाभले आहे. तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन. या शिबिरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI भुसावळ येथील शिल्पनिर्देशक किशोर ढोले, निर्देशक अजित तडवी आणि दीक्षा गाढे यांनी इयत्ता 10वी आणि 12वी नंतर उपलब्ध असणाऱ्या विविध संधींची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने ITI मधील विविध कोर्सेस, ट्रेड्स आणि प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शकांनी शासकीय व खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधींसोबतच स्वयंरोजगाराद्वारे प्रगती कशी साधता येईल यावर प्रकाश टाकला. कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे विद्यार्थ्यांचा करिअरविषयक गोंधळ दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे मार्गदर्शकांनी समर्पक निरसन केले. उपस्थित मान्यवर. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन, पर्यवेक्षक SP चौधरी, समता फाउंडेशनच्या को-ऑर्डिनेटर आशा सुनील तडवी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि इयत्ता 9वी ते 12वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक N. काळुसे यांनी केले तर सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत फलदायी आणि प्रेरणादायी ठरला. मी या बातमीचे शीर्षक अधिक प्रभावी केले आहे आणि सर्व संक्षिप्त शब्दांचे उदा. प्राध्यापक 9वी पूर्ण रूप लिहिले आहे. काय केलं पाहिजे हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. आणि आज या ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला हा विद्यार्थी या ठिकाणी शिकत असतो तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त सर्व मुलं जे आहेत ती शेतकरी वर्गातल्या कुटुंबातले आहेत, मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. फार बोटावर मोजण्या एवढे विद्यार्थ्यांचं परिस्थिती जी घरची परिस्थिती असते 70 ते 80% असे विद्यार्थी आहेत ते गरीब घरातले आहेत की ज्यांना पुढे जाऊन आपल्याला मोठे डोनेशन भरून आपल्याला क्वालिफिकेशन घेता येणार नाही, आपल्याला तशा पद्धतीचं करिअर करता येणार नाहीतर असं भरपूर आहे आपल्या समोर. गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला अपॉर्च्युनिटी भरपूर आहे, परंतु आपल्या मेरिटच्या आधारावरती आज प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतं की मला आता डॉक्टर व्हायचं आहे, मला मेडिकल लाईनमध्ये जायचं आहे. काहींना वाटतं मला वकालत करायची आहे, मला LLB करायचं आहे. काहींना वाटतं मला इंजिनिअरिंग करायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. अशा बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीसाठी आपण आपल्या मनाच्या याच्यामध्ये एक गोंधळ निर्माण झालेला असतो की आपण काय केलं पाहिजे. आपल्याला योग्य ते मार्गदर्शन होत नाही आणि त्यामुळे आज आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात मेरिट त्या अभावी आता आमच्याकडे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याला आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुम्ही असं म्हणू शकता, त्याला आपण ITI या नावाने ओळखतो. गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिल्ली आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून या सर्व ITI चालवल्या जातात. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे दिल्लीवरनं श्रम मंत्रालयाच्या माध्यमातून आमच्या ITIचं संपूर्ण कामकाज चालतो. तर आपल्याला 10वी नंतर आणि 12वी नंतर आपण काय करू शकता, तरी आमच्याकडे जे माध्यम आहे हे संपूर्ण जे व्यवसाय आहेत ते 10वीवरच आहे. परंतु जरी काही विद्यार्थी ते 12वीचे असतात आणि 12वी सायन्समध्ये कोणाला एक विषय लागतो, कोणाला 2 विषय, कोणी नापास होतो, 10वीमध्ये सुद्धा काही विद्यार्थी फेल होतात, त्याकरता सुद्धा आमच्याकडे शॉर्ट टर्मचे कोर्सेस आहेत. त्या संदर्भात देखील आम्ही या ठिकाणी आमच्या दीक्षा मॅडम या ठिकाणी उपलब्ध आहेत, ते आपल्याला शॉर्ट टर्म बद्दल सांगतील. मी या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी हे सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपल्याला 10वीचा रिझल्ट आपला लागतो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आमच्याकडे ज्या दिवशी 10वीचा रिझल्ट डिक्लेअर केला जातो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आमच्या डिपार्टमेंटचे म्हणजे आमच्याकडे ITI साठी ज्या काही ॲडमिशन्स उपलब्ध होणार असतात त्याचे ऑनलाईन फॉर्म भरले जातात.
या ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच्या मितीला ज्या वेळेला आपण 10वी पास आउट होतो त्यावेळेला आपल्या पालकांना जाग येतं की आता माझ्या मुलाला तर शिकायचं आहे. ज्या वेळेला तो विचारणा करायला जातो त्यावेळेला त्याला विचारलं जातं की तुमच्याकडे तुमच्या मुलाचा जातीचा दाखला आहे का, तुमच्या मुलाकडे नॅशनॅलिटी आहे का, तुमच्या मुलाकडे डोमोसाईल आहे का, तुमच्या मुलाकडे उत्पन्नाचा दाखला आहे का, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का. आजच्या कंडिशनला आपल्या विद्यार्थ्यांकडे काहीही नसतं. 10वी नंतर आपल्याला शाळेने दिलेलं लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला आणि आपलं मार्कशीट, गुणपत्र, एसएससीचं गुणपत्रक जे आहे बोर्डाचं ते आपल्याला मिळालेलं असतात. एवढे 2 कागद आपल्याकडे असतात आणि त्याच्यावर मात्र आपल्याला कोणत्याही क्वालिफिकेशन भविष्यातल्या शिक्षणासाठी आपण त्या ठिकाणी आपल्याला ते गरजेचं असतं. ते डॉक्युमेंट आपल्याकडे आजच्या परिस्थितीला नसतं. आज तुमची परीक्षा मार्च मध्ये होणार आहे, त्यानंतर जून मध्ये रिझल्ट लागणार आहे. तब्बल आपल्याकडे 4 ते 5 महिन्याचा कालावधी आजही बाकी आहे. जर आपल्याकडे जातीचा दाखला काढलेला नसेल, नॅशनॅलिटी काढलेली नसेल, डोमोसाईल काढलेली नसेल, तर आज आपण शाळेकडनं बोनोफाईड सर्टिफिकेट घ्या आणि आजच्या आज आपल्याला जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर करण्यासाठी आपण उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी वडिलांचा उत्पन्नाचा दाखला घ्या आणि त्यावरून आपला उत्पन्नाचा दाखला काढा आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट घ्या. हे जर कागदपत्र आपल्याकडे रेडी असतील तर भविष्यातल्या कुठल्याही क्वालिफिकेशनसाठी आपल्याला जिथेही अर्ज करायचा असेल तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही इंजिनिअरिंगकडे वळा का मेडिकलकडे वळा का कुठल्याही फॅकल्टीकडे वळा तर त्या ठिकाणी आपल्याला हे लागणार.